आदरणीय प्राचार्य डॉक्टर डी.व्ही. हाटे यांचं स्वागत करते। यानंतर आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करते कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक परीक्षित पाटील सर यांना। यानंतर काळमेघ सर, यानंतर जयंती उत्सव समिती आपल्या उद्घाटन समारोह डी.व्ही. हाटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं। हाटे सरांना मी विनंती करते की सन्माननीय गोरपाडे साहेब, शेट्टे साहेब आणि ठाकरे साहेब, त्यामुळे त्यांनी त्या सर्व सभागृहामध्ये संस्थेचे कौतुक केले आणि नंतर आमच्या असं लक्षात आलं की आपण हे सर्व महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेबांचे विचार पेरत आहोत। भाऊसाहेबांचं कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो, कृषीमध्ये असो किंवा सामाजिक असो, हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू आहे, प्रॅक्टिकल थेअरीच्या परीक्षा सुरू आहे, तरी आम्ही असा विचार केला की आपल्या महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे भरपूर विद्यार्थी आहेत। त्या अनुषंगाने आम्ही कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भाऊसाहेबांच्या जीवनावर आधारित भाऊसाहेबांचे विचार वेगवेगळे उपक्रम आयोजित केले। यावर्षी आम्ही थोडा आगळावेगळा उपक्रम आयोजित केला। त्यामध्ये भाऊसाहेबांना जे अभिप्रेत होतं की माझा शिक्षक कसा असला पाहिजे, माझे विद्यार्थी कसे असले पाहिजे, माझ्या शिक्षकांनी त्यांचं ज्ञान हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे। उपक्रम हाती घेतला की आपल्या महाविद्यालयामध्ये प्रयोगशाळेमध्ये जे काही उपकरण उपलब्ध आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये जे काही प्रयोग सुरू असतात, ते प्रयोग शाळेच्या 8वी ते 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। आपण या विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं पाहिजे। आपण या विद्यार्थ्यांना त्या झाडांमध्ये आणि प्राण्यांचे ज्या सेल असतात त्या मायक्रोस्कोप मध्ये दाखवले पाहिजे। आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये जे एक्सपेरिमेंट चालू असतात, अन्नातली भेसळ कशी ओळखायची, विविध मॅजिक ऑफ सायन्स नावाचे एक्सपेरिमेंट चालू असतात, हे सर्व उपक्रम, सर्व प्रयोग या विद्यार्थ्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावे। स्टुडंट्स डॉक्टर अतुल वंजारी यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या 5-6 विषयाचे शिक्षक आणि विद्यार्थी हे आज आपल्या प्रदर्शनीमध्ये मॅजिक ऑफ सायन्स मध्ये हे सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतात। तर असे विविध उपक्रम या सप्ताहामध्ये भाऊसाहेब जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाविद्यालयामध्ये राबवत आहे। या सप्ताहामध्ये विविध प्रकारचे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्यामध्ये भाऊसाहेबांवर, भाऊसाहेबांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे, नंतर पोस्टर प्रदर्शनी, रांगोळी प्रदर्शनी आणि विविध प्रकारच्या ज्या प्रदर्शनी आहेत या सप्ताहामध्ये आम्ही आयोजित केलेल्या आहेत। घेतला आणि विद्यार्थ्यांना पाठवलं। तसंच आमच्या महाविद्यालयाची जी कनिष्ठ महाविद्यालयाची चमू आहे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आहेत, ते पण बऱ्याच दिवसापासून या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी विद्यार्थ्यांकडून बरेचसे मॉडेल्स आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांनी नवोपक्रमांची चालना मिळावी त्याकरता कार्य करत आहेत। तर या सर्व प्रकारचे जे कार्यक्रम आहेत या सप्ताहामध्ये आयोजित केल्या जात आहेत। तर यामागचा उद्देश एवढाच होता की वरिष्ठ महाविद्यालयाचे जरी विद्यार्थी नसेल तरी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी हे 11वी-12वीचे विद्यार्थी जरी असले तर यांना या स्टेज पासूनच आपल्याला ऍक्टिव्हेट करणं महत्त्वाचं आहे। या सर्व गोष्टींचं जे आयोजन आहे त्याकरता मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे स्वागत करतील त्याचप्रमाणे श्री अरविंदराव शेळके, त्याचप्रमाणे श्री संतोष भाऊ कनिष्ठ महाविद्यालय आपलं अतिशय जुनं असं महाविद्यालय आहे आणि अतिशय भरगच्च अशी विद्यार्थी संख्या आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात आहे।
कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा 3 शाखा मिळून 1225 विद्यार्थी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतात। महाविद्यालयाचा निकाल सर्व शाखांचा 100% आहे। त्यानंतर मोठं महाविद्यालय दुसरं ग्रामीण भागात दुसरं कोणतंही नाही, ही एक आपल्यासाठी गौरवाची बाब आहे आणि सर्वात मोठं महाविद्यालय असून त्याने आपली सर्व यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे। त्यानंतर माननीय प्राचार्य दिनांक 31 जुलै 2024 पासून महाविद्यालयात रुजू झाले आणि त्यांच्या नवीन संकल्पनेतून नवीन त्यांनी गोष्टी राबवायला सुरुवात केली। त्यांच्या प्रेरणेने आम्ही महाविद्यालयात नीट आणि JEE या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस विनामूल्य सुरू केलेले आहे आणि त्याचा वर्ग 12वीचे विद्यार्थी लाभ घेत आहेत। त्यानंतर महाविद्यालयात माननीय प्राचार्यांच्याच प्रोत्साहनाने किंवा प्रयत्नाने बोलणी आहे त्यापैकी 14 शिक्षक पाहिजे याच्यातून आपण त्यांचा सत्कार सुद्धा आयोजित केलेला आहे। त्यानंतर तालुका विज्ञान प्रदर्शनी बद्दल बोलायचं झालं तर माननीय प्राचार्यांच्याच प्रोत्साहनाने तालुका विज्ञान प्रदर्शनी आपण आयोजित केलेली आहे। तालुका विज्ञान प्रदर्शनी आणि कलाविष्कार 2024 उद्घाटन आता काही वेळात होणारच। तर ही तालुका विज्ञान प्रदर्शनी घेताना पहिले प्राचार्यांनी विचार मांडला, पण आपल्याकडून होईल किंवा नाही, तर प्राचार्य म्हणाले तुम्ही करा, माझा पूर्ण तुम्हाला सहभाग म्हणजे पूर्ण आणलेले आहे। आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आणि मॅजिक शो हा साहेबांची संकल्पना आहे की आपल्या एवढ्या सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत आणि या सुसज्ज प्रयोगशाळा विद्यार्थ्यांमध्ये असलेली महाविद्यालयाबाबतची भीती, पण महाविद्यालयाबाबतची भीती काही नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाला भेट द्यावी आणि ते आम्ही चांगल्या तऱ्हेनं केलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व माझे शिक्षक आणि सहकारी यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि मी माझं लागलेलं भाषण थांबवतो। धन्यवाद। काही शिक्षकांनी सेट नेम आणि PhD ही पदवी प्राप्त केली, त्याचप्रमाणे 2 विद्यार्थ्यांनी तायकांडो स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावले आहे। असे 8 बक्षीसपात्र शिक्षक आणि 2 विद्यार्थी यांचा आपल्याला इथे सत्कार घ्यायचा आहे। प्रथम कुमारी अश्विनी अशोकराव हिवसे, डॉक्टर संगम श्रीमंत गायकवाड, डॉक्टर चतुर्भुज बाळासाहेब कदम, श्री दीपक देवराव भावने प्रथम 3 शिक्षकांचा सत्कार माझ्या विषयामध्ये सेट सुद्धा उत्तीर्ण आहे अशा शिक्षकांचा। त्यानंतर डॉक्टर संगम श्रीमंत गायकवाड हे सुद्धा व्यासपीठ फिजिक्स या विषयामध्ये PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्याकरता आपले अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब हे यांचा गुणगौरव करीत आहेत स्मृतिचिन्ह देऊन। यानंतर डॉक्टर चतुर्भुज बाळासाहेब कदम हे सुद्धा व्यासपीठावर मराठी विषयात PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे। यांचा सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब हे स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करतील अशी मी त्यांना विनंती करते। मध्ये हे सेट उत्तीर्ण झालेले आहे आणि म्हणूनच यांना आपण स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करत आहोत। त्यानंतर श्री प्रवीण नरेश नियुक्त आमचे शिक्षक आहेत। यानंतर श्री प्रवीण नरेश नंदेश्वर हे सुद्धा श्री प्रवीण सरांचं स्वागत करावं। यानंतर वैशाली अरुणराव बेडेकर ही सुद्धा आता 2 महिन्याच्या आधीच आलेली आहे। ही सुद्धा मराठी विषयामध्ये सेट नेट उत्तीर्ण केलेलं आहे। खाडे साहेबांना मी विनंती करते की स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन बेडेकर मॅडमचं स्वागत करावं। यानंतरचे सत्कार आदरणीय प्राचार्य या विषयामध्ये नेट उत्तीर्ण केलेले आहे आणि आमचे प्राचार्य सर स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करते।
स्वाती सुरेशराव तायवाडे ही घोरवाडे सरांची सून आहे आणि घोरवाडे सर सुद्धा उपस्थित आहे. घोरवाडे सर उत्तीर्ण केलेले असल्यामुळे आदरणीय डॉक्टर डी हांडे सर स्मृतिचिन्ह आणि गुलाबी फुलं स्वागत करीत आहेत. यानंतर 2 विद्यार्थ्यांनी तायक्वांडो स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले. हा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेमध्ये कांस्य पदक विजेतेपद यांनी मिळवलेला आहे. मार्गदर्शक आहे यांचे आपलेच कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक निलेश भाऊ. यानंतर कुमारी दिव्यांगी श्री देशमुख सर यांना मी विनंती करते की दिव्यांगी सुभाषराव दिग्रसकर हिला राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये कांस्य पदक विजेती आहे. आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले महाविद्यालयातर्फे हिला तायक्वांडो किट सुद्धा सेपरेट म्हणून. या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण हे दोन्ही विद्यार्थी आणि इथे आता आपण 8 शिक्षक श्री शेषरावजी खाडे साहेब यांना मी विनंती करते की या उद्घाटनाविषयी उद्घोषणा करून आम्हाला भाऊसाहेबांच्या विषयी विचार प्रकट करावे. सन्माननीय अध्यक्ष आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन साहेब, प्रामुख्याने या कॉलेजचे प्राचार्य श्री हांडे साहेब, काळवीर साहेब, पाटील साहेब, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, मित्रांनो आणि भगिनींनो, ते कुटुंब, ते राज्य, तो देश, पटसंख्या जर बघितली तर खरोखरच संपूर्ण 300 ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या 300 इन्स्टिट्यूट मध्ये जवळपास नाही म्हटल्यापेक्षा 60% वर आमच्या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत आणि 40च्या आसपास विद्यार्थी आहेत. आणि या स्थितीमध्ये खरोखरच भाऊसाहेबांचं स्मरण केल्याशिवाय शक्य नाही. उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना मी सांगू इच्छितो की जे शरीर आहे ते शरीर खरोखर एक चमत्कार आहे. ईश्वर आणि निसर्गाने, ज्याला आपण निसर्ग म्हणूया, अगदी तंतोतंत असं कुठेही बोट ठेवण्याजोगं असं शरीर आलेलं नाही. अत्यंत गुणसंपन्न आहे, ज्याला नॅचरल इन्स्टिंक्ट म्हणतो. सहज प्रवृत्ती सर्व शरीर धारण करणाऱ्या सर्व व्यक्तींना दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक गुण असा आहे, या गुणाला ही जी माणसाची सहज प्रवृत्ती आहे, विस्मरण आणि स्मरण, हे स्मरण शाप आहे की वरदान आहे, विस्मरण शाप आहे की वरदान आहे, अजूनपर्यंत निर्णय होऊ शकत नाही. याचं कारण असं, माझे आई वडील दिवंगत झालेले आहेत आणि माझ्या आईचं वडिलांचं दुःख घेऊन मी जगत राहिलो तर मला संसारामध्ये यशस्वीपणे जगता येणार नाही. त्या दुःखामध्येच मी बुडून राहील आणि मग माझ्या ऐहिक जे कर्म आहे मला ते कर्म करता येणार नाही. दुःखातच राहणे. माझी आई अशी होती, माझे बाबा असे होते, दिवसभर तेच आणि माझं जे खऱ्या अर्थाने कर्म आहे ते मला कर्म करता येणार नाही. आणि म्हणून यावेळेस माझ्या आई वडिलांचं काही अंशी तरी विस्मरण झालं पाहिजे की जेणेकरून मी पुन्हा उत्तप्पित होऊन संसारामध्ये रममान होईल, समाजामध्ये रममान होईल. यावेळेस विस्मरण हे वरदान ठरेल. विस्मरण जर झालं नाही तर मला कामच करता येणार नाही. पण त्याच वेळेस ही जी मोठमोठी माणसं आहेत, डॉक्टर पंजाबराव साहेब आहेत, महात्मा गांधी आहेत,
कृष्ण आहे, राम आहे, यांचं विस्मरण जर झालं हा समाज टिकून राहणार नाही. आणि म्हणून जयंती साजरी करतो आहे. 27 डिसेंबरला 1898 ला आमच्या भाऊसाहेबांचा जन्म झालेला होता. जन्म अशा स्थितीमध्ये झालेला होता की त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं. पुरुषोत्तम भाऊसाहेब होते. याचं श्रेय कोणाला जातं तर सर्वात प्रथम जात आहे ते त्यांच्या आईला. मेडिकल सायन्सने सिद्ध करून दाखवलेलं आहे की वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे माणसाचा स्वभाव तयार होण्याकरिता मेडिकल सायन्सने 3 टप्पे सांगितलेले आहेत. प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्यावं. पहिला टप्पा असा आहे की आनुवंशिकता. माझे आई बाबा कसे आहेत याच्यावर माझा स्वभाव तयार होतो. तर 16व्या वर्षापर्यंत तुमच्यावरती संस्कार कसे केले जातात त्याच्यावरती माणसाचा स्वभाव अवलंबून असतो. इथे भाऊसाहेबांचं चरित्र बघत असताना हा जो वयोगट 5 भाऊसाहेब जवळ 5 वर्षाचे होते 16 वर्षापर्यंत त्याच्यावरती जे संस्कार झाले ते कुटुंबाने केलेले संस्कार आहेत. ती स्त्री होती. शामरावांचं जेमतेमच आर्थिक स्थिती होती. या राधाबाईंनी घरी त्यांच्याकडे स्वयंपाक करायला बाई, ते मालदार इजारदार होते त्यांचे वडील. आणि जेव्हा केव्हा ती शामरावांकडे आली नावाचा एक शाहीर होता. तो शाहीर सुंदर लावण्या म्हणायचा. एकदा सायंकाळच्या वेळेस या लहूजी कुंब्यानी आपली शायरीचा एक रियाज व्हावं या दृष्टिकोनातून लावणीला सुरुवात केली. त्या लावणीचे बोल वगैरे ऐकून आपले पंजाबराव घरातून निघाले आणि त्यांच्या घरी घुसले. आणि ते लटपट ही जी गुणाची बाळ्याची एक लावणी आहे ते गुणाची बाळ्याची लावणी त्यांनी सुरू केली आणि यांनी ऐकायला सुरुवात केली. बाया वगैरे लावणं ऐकत बसले. इतक्यात राधाबाईला सांगितलं की तुझा मोठा लावणी ऐकायला गेला. राधाबाईने त्याच्या गोठ्यातले चांगला मोठा धांडा 7 पाणी तेव्हा मोठमोठे धांडे असायचे ज्वारीचे. तो धांडा घेतला चांगला ओला आणि गेली आणि त्या दारामध्ये पटकन त्या पंजाबरावाला मारला आणि मारत मारत घरी आणलं आणि सांगितलं की याच्या पुढे लावणी आणि याच्या बाबतीत भानगडीत पडायचं नाही. हे संस्कार पंजाबरावांचे होते. त्याच्यानंतर साहेबांना माहित असेल, सर्वांना माहित असेल, तुम्हाला सर्वांना माहित असेल की भाऊसाहेबांनी मिठाई कधी खाल्ली नाही. त्या प्रकरणामुळे त्यांना हिरव्या मिरच्याचा ठेचा फार आवडायचा. म्हणजे दिल्लीला जेव्हा होते तरी ते आवर्जून ठेचा खायचे. जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांनी 1 दिवस पूर्ण मिरच्या शोधण्याचा प्रयत्न त्या लंडनमध्ये केला. मिरच्या सापडल्याच्या ठेचाचा त्यांनी स्वीकार केला, ठेचा तयार केला आणि खाल्ला. तद्वतच तुम्हाला माहित असेल की तुम्ही स्मृती भवनामध्ये जे एक्झिबिशन आहे त्यामध्ये भाऊसाहेब तुकडोजी महाराजांसोबत वृंद जेवढं वाद्यवृंद होतं त्यांच्यासोबत भजन गात होते. म्हणजे याच्या पूर्वी जेव्हा लावणी ऐकू नये अशा प्रकारचे संस्कार राधाबाईंनी केले. आणि म्हणून आज आपल्याला ते एक पंजाबराव भाऊसाहेब थोर पुरुष म्हणून आपल्या समोर उभे राहिले जे संस्कार म्हणत ते आहे. माहित आहे इतके घाणेरडे गाणे म्हणा किंवा इतकं घाणेरडं विभत्स असं चित्रीकरण त्या दूरदर्शन बघतो म्हणून आमच्या आईलाही बरं वाटतं, बाबालाही बरं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी कसं काय बघताय. तर अशा प्रकारचे संस्कार जर केले तर आज जे तुम्हाला समाजामध्ये जे घालमेल झालेली आहे त्याचे एकमेव कारण आमच्या आई वडिलांनी आमच्यावरती केलेले संस्कार. त्याच्या वडिलांनी त्याचा त्याग केला आणि त्याला नंदाकडे पाठवलं, गोकुळामध्ये पाठवलं. इथे बापाचं पाहायची आवश्यकता नव्हती. आईलाही पाहिलं नाही, बापालाही पाहिलं नाही. आणि ते फोटो इकडे करतो आणि ते पाहत बसतो. आणि म्हणून आम्हाला जर महान व्हायचं असेल तर हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला थांबवलं पाहिजे आणि आपण सतत चरित्र वाचलं पाहिजे थोडा मोठ्यांचं. आणि आज ती काळाची गरज आहे. आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये 51 क नावाचा अनुच्छेद आहे.
त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे. त्या मूलभूत कर्तव्यामध्ये 51 क ज असं आहे की विद्यार्थ्यांनी आजच्या शाळेतून जे शिक्षण घेतात, कॉलेजमधून शिक्षण घेतात, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे. करत असताना सर्वात चांगलं सहकार्य जर कोणी केलं असेल तर ते भाऊसाहेब देशमुख आहे, डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख आहे. संविधान समितीमध्ये आमच्या कित्येक लोकांना माहिती नाही की संविधान समितीमध्ये आमचे भाऊसाहेब होते. आणि डिबेट चालत असताना जवळपास सर्व डिबेट झाला. डिबेट झाल्यानंतर ड्राफ्ट तयार करायचा होता. ड्राफ्ट तयार केला आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो या लोकशाहीमध्ये आपण स्वीकृत करायचीच होती. तेव्हा 4 ऑगस्ट 1948 ला हा जो ड्राफ्ट होता संविधानाचा तो जनतेच्या विचारासाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. की जनतेचे याच्यावर कॉमेंट्स घ्यायचे, त्याचे विचार घ्यायचे आणि त्या 4 ऑगस्ट 1948 ला जेव्हा ड्राफ्ट पूर्ण त्या संविधानाचा जनतेसमोर ठेवला, त्याच्यावर तत्कालीन जनतेने, लोकांनी, बुद्धिवंतांनी, साहित्यिकांनी अनेक असे मुद्दे मांडले. म्हणाले की शेतकऱ्यासाठी तुम्ही, माझ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही या संविधानामध्ये काहीतरी तुम्ही करावं. दुसरं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे रिझर्वेशनच्या बाबतीत, रिझर्वेशनचं पण सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आकाट तांडव चालू आहे. त्यावेळेस 22 नोव्हेंबर 1949 ला भाऊसाहेब काय म्हणतात, भारतातील विविध समुदायाच्या प्रगतीचे टप्पे मोठ्या प्रमाणात बदलत आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपण जर सतत जर चरित्राचं वाचन जर केलं तर आम्हाला तो मार्ग दिसेल, अन्यथा आपल्या देशाचं काही खरं नाही असं मला वाटतं. आणि म्हणून यावर आपण विचार करावा. जर या जयंती दिनानिमित्त आपण काहीतरी निर्णय घेतला, आपण काहीतरी एक वचनबद्ध झालो की नाही मला आता चरित्र वाचायचे आहे, थोडा मोठा ते आपण चरित्र वाचावं, एवढी तुम्हाला विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि विविध पैलूंचं विचारधन आमच्या पत्रिकातलं त्याबद्दल धन्यवाद सर. यानंतर अध्यक्ष भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांना मी विनंती करते. जे आपले आदर्श आहेत त्यांचा उल्लेख आयकॉन म्हणून साहेबांनी केला. आदर्शांना अभिवादन करतो. शेषगावजी खाडे, उपस्थित महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी, उपस्थित सर्व कर्मचारी, भाऊसाहेबांच्या जीवनावर अत्यंत प्रकाशमय अशा प्रकारचं भाष्य उद्घाटनीय भाषणामध्ये खाडेसाहेबांनी केलं. आणि त्यातला मुख्य जो आपल्याला मार्ग असेल, उद्देश असेल, तो वाचनाच्या संदर्भात. महाविद्यालयामध्ये जर आपण बघितलं तर जिथं विज्ञान आहे, विषय आहे विज्ञान, त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणामध्ये विद्यार्थी वाचनालयामध्ये असतात. परंतु आता आर्ट, कॉमर्स, इतर ज्या काही फॅकल्टीज आहेत या विषयाच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नसतात. त्यांचा आदर्श मानावं, कोणाचा कोण काय करतोय याचं जर काही कोणाला काही करायचं असेल, त्यामुळं या मुलामुलींना जर काही वळण लावायचं असेल तर यामध्ये प्राध्यापक मंडळींनी, शिक्षक वृंदांनी
यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. ते दुर्भाग्यवश होत नाही असं तुम्ही म्हटलं ते व्हावं. आणि त्यामुळं आपल्या रिकाम्या ज्याप्रमाणे आता विद्यार्थिनी मोठ्या संख्येमध्ये व्हॉट्सअप किंवा मोबाईल बघत असतात, तसं शिक्षक वृंद सुद्धा त्याच कामामध्ये बरेचसे आढळतात. आता इथं बसल्या बसल्याही बरेचसे प्राध्यापक आणि शिक्षक मोबाईलवर गुंतलेले आहेत, तुम्हाला समोरच दिसतं. ही काही बरोबर नाही. याची जाणीव ठेवावी. वाचनाचा कल त्या संदर्भातला याच्यातून खाडेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे जे मोठे झाले ते का झाले, कशामुळे झाले, याचं त्याचं आचरण नाही केलं तर त्यांच्या पावलावर पावला नाही टाकू शकलो तरी त्याचं कारण तर कळेल. हे कारण शोधण्याचा कधी कोणी प्रयत्न करावा एवढं मी या प्रसंगी आवर्जून सांगू इच्छितो. भाऊसाहेबांच्या जीवनाच्या संदर्भात संस्थेमध्ये आल्यानंतर मला जे काही जाणवलं किंवा संस्थेच्या आधी सुद्धा येण्यापूर्वी जे जाणवलं तो विदर्भ किंवा वराड प्रांताच्या बाहेर भाऊसाहेबांचा फारसा काही जीवनाचा, त्यांच्या योगदानाचा, त्यांनी केलेल्या कामाचा फार काही प्रचार आणि प्रसार झालेला नाही. त्या प्राध्यापक मंडळींना व्हावी आणि भाऊसाहेबांच्या जीवनाचा परिचय सुद्धा, कार्याचा परिचय सुद्धा त्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दुहेरी होता. ते यशस्वीरित्या संस्थेच्या कुठल्याही खर्चाशिवाय संस्थेने आयोजित केलं. आणि मला निश्चितच त्याच्यामध्ये समाधान आहे की प्रत्येक प्राचार्याने ही जबाबदारी एक कर्तव्य भावनेतून पार पाडली. कोकणापासून तर उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश असेल, मराठवाडा असेल, या सर्व भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या मोठ्या मोठ्या शहरातल्या नुसते महाविद्यालयात नाही तर विद्यापीठांमध्ये सुद्धा यांचे व्याख्यानाचे आयोजन त्या मंडळींनी केलं. अजून आमच्या विद्यापीठाच्या अंतर्गत घ्यायला तयार आहोत अशा प्रकारची मानसिकता सुद्धा त्या अभिप्रायातून त्यांनी व्यक्त केली. ही उपलब्धी संस्थेची निश्चितच झाली असं तर आपण म्हटलं ते व्हावं होणार. संविधानाच्या बाबतीत जे खाडेसाहेबांच्या भाषणामध्ये भाऊसाहेबांच्या योगदानाचा विषय भाष्य आलं किंवा ही माहिती आपल्या समोर आली, त्या संदर्भात सुद्धा आपण प्रत्येक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांना भाऊसाहेबांनी योगदान संविधान घटना समितीमध्ये काय काय झालं, काय काय त्यांनी केलं, या संदर्भातले वेगवेगळ्या विषयावर लेख लिहायला लागले. आणि दादा आपण या 27 तारखेला त्या लेखांचं एकत्रित करून त्याचं विमोचन करतो. म्हणजे ही सुद्धा एक संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी संविधान सभेमध्ये दिलेल्या योगदानाचं एक पुस्तक रूपाने पुस्तक आपल्याला उपलब्ध होणार. कमीत कमी संस्थेअंतर्गत जी काही प्राध्यापक मंडळी असेल, विशेषतः राज्यशास्त्र, त्या मंडळींनी याचं वाचन वर्षभराबद्दल तरी पूर्ण करावं अशी जर मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त केली ती व्हावी ठरू नये. त्याचं कारणच आहे की भाऊसाहेबांच्या संस्थेमध्ये आपण काम करतो, परंतु आपण भाऊसाहेबांच्या बद्दल, जीवनाच्या बद्दल जर काही आपण त्याचा लेखाजोखाच घेत नसू, जाणीव ठेवत नसू, अभ्यास करत नसू, तर हे शोकांतिक. म्हणजे पूर्ण आयुष्य संस्थेमध्ये घालून टाकलं. म्हणजे 22-23 मध्ये नोकरीमध्ये लागलं की 58-60 मध्ये आपण
निवृत्त होण्याबरोबर भाऊसाहेबांच्या कुठल्याही कार्याची माहिती घेत नाही, यापेक्षा मोठं दुर्दैव काही असू शकतं का? आणि त्यामुळं या अशा प्रकारची सूचना आणि अशा प्रकारचे कार्य संस्थेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत असतो. संविधान सभेमध्ये भाऊसाहेबांच्या योगदानाबद्दल आपल्याला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु डॉक्टर म्हणजे जे संविधान सभेचे घटना समितीचे अध्यक्ष होते, त्यांचं भाष्य वाक्य असं आहे की संविधान सभेमध्ये जर कदाचित भाऊसाहेब नसते तर या संविधान सभेची चर्चा अत्यंत नीरस झाली असती. त्या चर्चेला जिवंतपणा आणण्याचं कोणी काम केलं असेल तर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं, असं बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या चरित्र ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख करतात. म्हणजे एवढे मोठे भाऊसाहेब आणि यांच्याबद्दल आपण काही माहिती घेऊन घ्यायची तयारी ठेवत नाही, ही एक निश्चितच योग्य नाही. याची जाणीव सर्वांनी ठेवावी एवढं मी आवर्जून या साहेबांच्या भाषणाच्या अनुषंगाने व्यक्त करू इच्छितो. ज्या ज्या मुला मुलींचं तिथं सत्कार करण्यात आला, त्या ज्या प्राध्यापक मंडळींचा सत्कार करण्यात आला, त्यांनी नेट सेट जे काही उपयोग केलं, PhD मिळवली, याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असताना जसा उत्कर्ष तुम्ही या सर्व्हिसमध्ये स्वतःचा करताय, तसाच उत्कर्ष आपण आपल्या अधीनस्थ असलेल्या विद्यार्थ्यांचा करावा. देऊ शकला तर मला निश्चितच समाधान होईल, आनंद होईल. त्यांची मी पाठी ठोकू शकतो किंवा त्यांची कानही धरू शकतो. त्याची हे आपण तुमच्या भेटीमध्ये मला माझ्या दृष्टीने सांगून दिलं तर त्याची काय आपण आपल्याच उत्कर्षामध्ये लागलो असतो. सामाजिक बांधिलकी कोणी पाळायलाच आज तयार नाही आणि म्हणून जो काही काळ आता आलेला आहे, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचं कारणच ते आहे की माणसाची मनोवृत्ती ही आता संकुचित होते. घेऊन हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलला जाणार नाही तोपर्यंत हा समाजाचा उत्कर्ष होऊ शकणार नाही. याची जाणीव आपण त्यांचे आदर्श ते शाळा आणि महाविद्यालयामध्ये असेपर्यंत याची जाणीव ठेवून आपण आपल्या कर्तव्य भावनेतून काम करावं, ही जी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली ही व्हावी असो. कार्यक्रम बराच लांबलेला माझ्या येण्याच्या दिरंगाईमुळेही तो लांबलेला आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे नाही परंतु सर्व पाहुणे मंडळींचे विशेषतः आजीवन सभासदांची क्षमा मागतो. माझ्यासाठी शुभेच्छा देत असताना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. नमस्कार. जय हिंद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब ते यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्यानंतर उद्घाटक म्हणून आणि प्रमुख व्यक्ती म्हणून माननीय शेषरावजी खाडे साहेब, माजी सचिव शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच सेवानिवृत्त उपायुक्त यांनी आपलं उद्घाटन या ठिकाणी उद्घाटनचा कार्यक्रम संपन्न केला, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करते. हांडे सर, त्याचप्रमाणे माजी कुलगुरू डॉक्टर SN पाटील सर, आजीवन सभासद, व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी SM काळमेघ सर, SA काळमेघ सर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, या सर्वांचा मी आभार व्यक्त करते.
आपका लेवल ठीक नहीं है रोड का। Why? This instrument will be fitted. It will small box. Like small box. Definitely. Yes. That is water-based packaging. Our solution is to create automatic. Yes.
ते बाजूला सरांना सांगा ना काय आहे, सरांना कसं याचा पुरा सरफेसला मेटल झाल्यानंतर तो मेटल बरं आता वाचते पूर्ण कसा होईल बेटा कुठला मेटल वेन यू जेव्हा it is used to detect the fake in the market. Yes, sir. how महाविद्यालयातून आलेले सर्व विद्यार्थी शिक्षक व सिद्धारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय गरुड यांच्या वतीने मी कुमारी वैशाली तसेच प्राध्यापक डॉक्टर नलिनी गोडके मॅडम यांचे स्वागत कविता चौधरी मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. बाबे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यांचे स्वागत नंदेश्वर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. पवार मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. यांचे स्वागत चंद्रमाने सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. विद्यार्थ्यांनी आपले मॉडेल्स ठेवलेले होते. सकाळी 12:30 वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, माजी सचिव माननीय श्री शेषरावजी खाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हांडे सर, प्रमुख उपस्थिती गुरमाडे सर, सर्व विभाग प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सकाळपासून आपल्या महाविद्यालयामध्ये जो मॅजिक ऑफ सायन्स ही प्रोजेक्ट प्रदर्शनी जी भरवलेली आहे तर ती आता आपली संपन्न झालेली आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाकरिता आपल्या वरुड शहरातील तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात आलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये राष्ट्रीय शिक्षण प्रणाली म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी, ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पण म्हणते, ती राबवण्याचं मुख्य कारण हा आहे की आपले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना किमान कौशल्यावर आधारित जे शिक्षणक्रम आहे, स्किल एज्युकेशन जे आहे ते आपल्यापर्यंत मिळावं केल्या जातं. ते ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत हे सर्व पोहोचवावं हा केंद्र शासनाचा यामागचा हेतू आहे. असल्यामुळे बरेच विद्यार्थी असे असतात की ते शहराकडे वळतात. त्यांना असं वाटतं की आज आपण जेव्हा 10वी किंवा 12वीचं शिक्षण घेतो आणि ते शिक्षण घेतल्यानंतर आपण मोठ्या सिटीमध्ये जायला पाहिजे असं त्यांची मानसिकता झाली. की फक्त 5 मिनिटं घेईल आणि आपल्या महाविद्यालयामध्ये कोणत्या गोष्टी आहेत त्याची माहिती तुम्हाला देईल. तर आपल्या महाविद्यालयामध्ये सर्वात आधी तर केंद्र शासनाचा जो उपक्रम आहे की प्रत्येकाने स्किल एज्युकेशन घ्यावं, टेक्निकल एज्युकेशन घ्यावं, ज्याच्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान त्यांनी शिकता आलं पाहिजे, त्यासोबतच त्याला रोजगार पण मिळाला पाहिजे अशा संबंधित आपल्या इथे कोर्सेस केंद्र शासनाने दिलेले आहेत. डिपार्टमेंटमध्ये मिळू शकते. त्याच पद्धतीने आपल्या इथे बॉटनी डिपार्टमेंट आहे, झुलॉजी डिपार्टमेंट आहे. त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण अशा पद्धतीचे कोर्सेस केलेले आहेत की जे काही वाईल्ड लाईफच्या संबंधित जे कोर्सेस आहेत ते आपल्याला इथे शिक्षण त्याचं मिळू शकतं, आपल्या महाविद्यालयामध्ये मिळू शकते. एवढंच नाही तर आपल्या महाविद्यालयामध्ये आपण इथे रिसर्च सेंटर आपण सुरू केलेलं आहे. आणि जे रिसर्च सेंटर आपल्याला रिसर्चची फॅसिलिटी घेण्यासाठी मोठ्या सिटीमध्ये जायचं काम पडत होतं, ती फॅसिलिटी आपण आपल्या महाविद्यालयामध्ये दिलेली आहे. आपल्या इथे जवळपास 10 विषयामध्ये इथे रिसर्चचं काम चालतं. त्याच्यामध्ये आपल्या इथे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी, मॅथमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, त्याच्यासोबतच आपल्या इथे आर्ट्समध्ये इंग्रजी आहे, मराठी आहे, फिलॉसॉफी आहे, तसंच कॉमर्स, या सर्व विषयामध्ये आपल्या इथे रिसर्चचं काम सुद्धा चालतं. म्हणजे आपल्याला हे रिसर्च करायसाठी मोठ्या सिटीमध्ये जायची काहीही आवश्यकता नाही. करतील अशी मी त्यांना विनंती करते.
कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. यानंतर कॉम्प्लिमेंटरी प्राइज आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी प्राइज जात आहे कृष्णा मनोज पांडव आणि युग विटाळकर SOS वरुड. आणि त्यांचा प्रोजेक्ट होता लाईफाय टेक्नॉलॉजीवरती. त्यांना पारितोषिक देण्यासाठी मी प्राध्यापक गोरवाडे सरांना विनंती त्याचबरोबर त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. उर्दू ज्युनियर कॉलेज वरुड आणि त्यांचा प्रोजेक्ट होता हायड्रोलिक ट्रॅक. यांना पारितोषिक देण्यासाठी मी डॉक्टर सुनील काळमे सरांना विनंती करते. त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सुद्धा मंचावर येतील. मुख्य सांगायचं झाल्यास वैष्णवी तरार आणि गायत्री गोरडे यांची मोठे ज्युनियर कॉलेज शेगावच्या विद्यार्थिनी आहेत. दोन्ही विद्यार्थिनींचे मनापासून करते की त्यांनी त्यांच्या जागेवरती स्थान ग्रहण करावे. आपले मनोगत व्यक्त करतील तशी मी त्यांना विनंती करते. शाळांच्या विद्यार्थ्यांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि ही महाविद्यालय म्हटलं की प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रमुखाची ही जबाबदारी असते व्यासपीठ मिळावं आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली जी गुण आहे त्या गुणांना संधी मिळावी त्याकरिता विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करणे हे त्या महाविद्यालयाचं कर्तव्य आहे. तर हा याचाच एक भाग म्हणून आम्ही यावर्षी हा ज्युनियर कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी मिळून हा एक प्रदर्शनीचा विज्ञान प्रदर्शनी आणि कला प्रदर्शनीचा जो उपक्रम हाती घेतला त्यामध्ये सर्व शिक्षकांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाला भरभरून यश मिळालं. की अशा प्रकारच्या आयोजनाची अशा प्रकारचे उपक्रम हे महाविद्यालयाला आवश्यक असतात. रेड्डी सरांनी महाविद्यालयाबद्दल सर्व सांगितलं तुम्हाला की महाविद्यालयामध्ये आमच्या कोणत्या प्रकारचे उपक्रम चालतात आणि आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन मिळालं पाहिजे. त्याकरता महाविद्यालयाचा प्रत्येक घटक हा नेहमी कार्य करतो. तर मित्रो, तुम्हाला पुढच्या वाटचालीमध्ये मी शुभेच्छा देतो आणि पुढील जेव्हा तुम्ही प्रवेश घेणार त्यावेळेस आमच्या महाविद्यालयाचा जरूर बाहेर शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विचार करतील आणि मी तुमच्या पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला शुभेच्छा इच्छितो आणि फार धन्यवाद.